महाराष्ट्रातील राजकारणात आणि सोशल मीडियावर राजेंद्र कासले हे नाव गाजत आहे. आता राजेंद्र कासलेने डायरेक्ट एक आरोप केला आहे. एकच नव्हे तर संपूर्ण सरकार हे EVM मशीनद्वारे निवडून आलेलं आहे, त्यामुळे ते संपूर्ण सरकार बेकायदेशीर आहे. हाच मुद्दा सैनिक समाज पार्टीने अनेक वर्षापासून लावून धरला होता. कारण राजेंद्र कासले हे प्रत्यक्ष आय विटनेस आहेत, म्हणून त्यांनी तो मुद्दा पुढे आणलेला आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टी ही पार्टी आहे. राजेंद्र कासलेचं का अभिनंदन करायचं, तर कारण ही इज युनिफॉर्म पर्सन. युनिफॉर्म पर्सन ओनली हॅव ए गट्स टू टेल ट्रूथ. त्यामुळे सैनिक समाज पार्टीमध्ये सुद्धा अनेक असे युनिफॉर्म पर्सन, गट्स असलेले, हिंमत असलेले लोक आहेत आणि ह्या करावा लागणार आहे. कारण त्याचे स्टेटमेंट आम समाजाच्या नागरिकाला पसंत पडली आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया त्याच्या व्हिडिओवर येतात की खरंच हा खरं बोलतो आहे. आता खरं बोलतो पण तो एकटा आहे, एकटा पडतो म्हणून त्याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी अटक केली म्हणजे त्यांनी केलेले विधान हे खरे का खोटे हे न्यायालय पाहिल. परंतु ॲज ऑन टुडे व्हॉट एव्हर ही स्टेटेड अगेन्स्ट गव्हर्नमेंट, अगेन्स्ट मेंबर्स ऑफ विधानसभा यांच्यावर जे त्यांनी निवडून येण्याची प्रक्रियावर आरोप केले, त्याचे पुरावे त्याच्याकडे आहेत. मग हा सैनिक समाज पार्टी जे आंदोलन करत आहे, बौद्धिक आंदोलन करत आहे, हे हळूहळू पसरत चाललं आहे. आय डोंट नो एक्झॅक्टली त्यांनी सैनिक समाज पार्टीची विचारधारा ऐकली असेल असा बी अंदाज आहे. परंतु चाललेलं जी निवडणूक प्रक्रिया आहे, पद्धत आहे, ही पूर्ण बोगस आहे. याच्यामुळे लोकशाहीचा घात होत चालला आहे. लोकशाहीचा लवलेश उरला नाही. नको तसे लोक निवडून जातात, गुंड निवडून जातात आणि EVM मशीनचा फायदा घेतात, पैसे वाटतात, निवडून जातात आणि त्यामुळे हताश झाला आहे आम समाजातील नागरिक. हा हताश झाला आहे. आम समाजाच्या नागरिकाला केवळ आधार देण्यासाठी सैनिक समाज पार्टी आलेली आहे. सैनिक समाज पार्टीच्या प्रत्येक सिटिझन सोल्जरमध्ये गट्स आहे, धैर्य आहे, निर्भयता आहे, शौर्य आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने या कासलेच्या विधानावर डिटेल प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. परंतु तो युनिफॉर्म पर्सन असल्याने त्याला धैर्य आहे आणि त्याशाच लोकांच्या पाठीमागे समाज गेला तर खरी लोकशाही येईल, जनतेचं राज्य येईल, जनतेसाठी काम करील. म्हणून सैनिक समाज पार्टीचं आव्हान आपण स्वीकारावं अशी विनंती राहील. भारत